हे मात्र विधिमंडळ पक्षातच फूट असल्याचं सिब्बल यांच्याकडून या ठिकाणी नमूद केलं जात आहे। सादिक अली प्रकरणामध्ये राजकीय पक्षामधील फुटीबद्दलचा उल्लेख असल्याचं सिब्बल म्हणाले। इथे मात्र विधिमंडळ पक्षामधली फूट आहे, दोन प्रकरणं वेगळी आहेत असा उल्लेख सिब्बल यांनी युक्तिवादावेळी केलाय। गेलेले 39 जण 2018च्या घटनेनुसारच निवडून आलेले आहेत असा युक्तिवाद सिब्बल यांच्याकडून केला जातोय आणि सादिक अली प्रकरणामध्ये राजकीय पक्षातील फुटीबद्दलचा उल्लेख असल्याचं सिब्बल बोलतात आणि इथे मात्र विधिमंडळ पक्षातच फूट असल्याचं सिब्बल यांच्याकडून बोललं जात आहे। शिवसेना या मूळ राजकीय पक्षामध्ये कुठेही फूट पडलेली नाही, तर विधिमंडळामध्ये फूट पडलेली आहे असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे। सादिक अली केसनुसार प्रश्न उपस्थित केले जात आहेत कोर्टाकडनं, त्यावर सिब्बल यांनी हे प्रकरण वेगळं असल्याचं म्हटलं। त्यावेळेला राजकीय पक्षामधली फूट होती, आता ही विधिमंडळ पक्षामधली फूट असल्याचं सिब्बल यांनी म्हटलं। शिवसेनेत राजकीय पक्षामध्ये मूळ राजकीय पक्षामध्ये कुठेही फूट पडलेली नाही, विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडलेली आहे असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय। विधिमंडळामध्ये फूट म्हणजे पक्षामध्ये फूट नाही असा युक्तिवाद सिब्बल यांच्याकडून सातत्याने या ठिकाणी केला जातोय आणि विधिमंडळ पक्ष राजकीय पक्ष हे पूर्णपणे वेगळे असल्याचा युक्तिवाद सिब्बल यांच्याकडून केला जातोय। 2018च्या घटनेनुसार 39 जण निवडून आले असं सिब्बल युक्तिवादादरम्यान बोलतायत। सादिक अली केसनुसार प्रश्न उपस्थित या ठिकाणी केले जात आहेत आणि 2018च्या घटनेनुसार 39 जण निवडून आले असं युक्तिवादादरम्यान सिब्बल यांच्याकडून बोललं जात आहे। सादिक अली केसनुसार आता कोर्टाकडनं प्रश्न विचारले जात आहेत, त्याला सिब्बल उत्तर देत आहेत। यामध्ये सादिक अली प्रकरणात राजकीय पक्षामधील फुटीचा उल्लेख आहे, इथे मात्र विधिमंडळ पक्षामध्ये फूट आहे असं सिब्बल यांनी म्हटलं। तर शिवसेना या मूळ राजकीय पक्षामध्ये कुठेही फूट पडलेलं नाही, तर विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडलेली आहे असं सिब्बल यांनी म्हटलं। आणि राजकीय पक्षच हा वर असतो, त्यानंतर विधिमंडळ पक्ष राजकीय पक्षाकडूनच विधिमंडळामध्ये नेमणुका केल्या जातात असा युक्तिवाद देखील कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। त्यानुसार विधिमंडळामध्ये गटनेता म्हणून शिंदेची निवड ही राजकीय पक्षाकडनं पक्षप्रमुखांकडनं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडनंच करण्यात आली होती असा युक्तिवाद देखील सिब्बल यांनी केला आहे। 19 जुलैला शिंदे गटानं आयोगाकडे धाव घेतली, त्यावेळेला त्यांच्याकडे केवळ आमदारांच्या पाठिंब्याची 2च कागदपत्र होती, मूळ पक्षामध्ये फूट पडल्याचा पुरावा नव्हता, त्यामुळे आयोगाला सुनावणी घेण्याचा अधिकारच नव्हता असा दावा सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान केलेला होता। आणि 2018च्या घटनेनुसारच शिंदेंना सर्व मंत्रिपद नेतेपद जी आहे ती देण्यात आलेली होती असा दावा असा युक्तिवाद जो आहे तो सिब्बल यांच्याकडून केला जातोय। शिंदेना सर्व पद ही शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनीच दिली होती असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। नेते आमदार मंत्री झाले आणि त्यानंतर घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात असा सवाल सिब्बल यांनी शिंदेंवर केलेला आहे। शिंदेना सर्व पदं जी आहेत ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून 2018च्या घटनेनुसारच देण्यात आलेली होती। शिंदेना जी सर्व मंत्रिपदं मिळाली ती या घटनेनुसारच मिळालेली होती। गटनेता म्हणून उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून त्यांनी त्यांची निवड केलेली होती। या संदर्भातला युक्तिवाद सिब्बल यांच्याकडून सातत्यानं केला जातोय। शिंदेना सर्व पद ठाकरेंनी पक्षप्रमुख या अधिकारांना दिली असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलाय। शिंदे 2018च्या घटनेनुसार नेते आमदार मंत्री झाले असा युक्तिवाद सिब्बल करताय। नेते आमदार मंत्री झाले आणि घटनेवर प्रश्न उपस्थित करतात असा सवाल देखील सिब्बल यांनी केलाय। 2018च्या घटनेनुसार 39 जण निवडून आले असं सिब्बल युक्तिवादादरम्यान म्हणतात। सादिक अली प्रकरणामध्ये राजकीय पक्षामध्ये फूट होती, इथे विधिमंडळ पक्षामध्ये फूट आहे असं सिब्बल यांनी म्हटलं। 1999ची घटना अस्तित्वात आहे असा युक्तिवाद त्यांनी कधीच केला नाही, कोणतीही आवृत्ती सादर केली नाही असं युक्तिवादादरम्यान सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। पक्ष विभागला गेला तसा एक पॅराग्राफ 2 भागामध्ये गेला अशी मिश्किल टिप्पणी सर्वोच्च न्यायालयानं केली। अध्यक्ष म्हणतात आमचा निर्णय वेगळा, आयोगाचा निर्णय वेगळा। तर मग आयोगाकडे कोणतं संविधान याचं अध्यक्षांना काय देणं घेणं असा सवाल कपिल सिब्बल यांनी केला आहे। 2018च्या घटनेनुसार शिंदेंना मुख्य नेता केलं, आयोगाला कळवलं का असा सवाल कोर्टानं विचारला। तर मुख्य नेता पद घटनेमध्ये आहे का असा सवाल कोर्टानं केलाय। मुख्य नेतापद कळवल्याचं रेकॉर्डवर नाही असं सिब्बल यांनी उत्तर देत असताना म्हटलंय। तर पक्षप्रमुखांना सर्वाधिकार हे सगळीकडे ऑन रेकॉर्ड आहे असं कपिल सिब्बल म्हणाले। अध्यक्षांनी जे केलं ते त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये येतं का असा सवाल सिब्बल यांनी केलाय। तर प्रतोद आमच्या बाजूने आम्ही व्हीप जारी केला असं सिब्बल म्हणाले।
ते अध्यक्षांची निवड करू शकत नाहीत.